हॅलो, नमस्ते. तुमचं स्वागत आहे श्रेया मराठी रेसिपीमध्ये. तर तुम्हाला पण असे लाडू बनवायचे आहेत का? तर चला बघूयात. तर आपण इथे एक परात घेतली आहे. परात तुम्ही बघू शकता इथं 2 ग्लास मी सारखे घेतलेले आहेत. तर एका ग्लासने मी इथं दीड ग्लास एवढं बेसन पीठ घालणार आहे. याच्यामध्ये थोडंसं मीठ, चवीसाठी थोडंसं आहे. तुम्ही घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर, नसेल आवडत तर ठीक आहे. तर थोडं थोडं पाणी घालत आता आपल्याला याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगल्याचा असा उंडा मळून घ्यायचा आहे. खूप कमी पाणी घालून याचा उंडा असा मळायचा आहे. तर उंडा एकदम असा कडक झाला पाहिजे, त्यासाठी आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे. एकदम पाणी टाकलं तर उंडा पातळ होऊन जातो. तुम्ही बघू शकता असं बोटही त्याला टोचलं नाही पाहिजे एवढा आपल्याला थिक उंडा करायचा आहे याचा. तर आपण असं हळूहळू मळत याचा उंडा आपण बनवून घेऊयात. सर्व काठाचं एकदम काढून घेते सर्व असं. मी पाणी याच्यामध्ये खूप कमी वापरलेलं, म्हणजे खूप कमी, जेवढं होईल तेवढं असं तसंच मळायचं बिना पाण्याचंच. तर छान याला असं दाबून आपण घेऊयात मळून. तर इथं उंडा मी पूर्ण माझा बघू शकता तुम्ही असा मळून घेतलेला आहे. किती असं त्याच्यावरती तेल घालूयात, थोडंसं तेल घालून अजून याला थोडंसं असं मळून घ्यायचं. आता याचे आपल्याला असे छोटे असे बॉल तयार करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. तर मी सर्व उंड्याचे इथं आता बॉल तसेच तयार करून घेणार आहे. तर याच प्रकारे सर्व बॉल असे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. तर मी सर्व बॉल बघू शकता तुम्ही इथे तयार करून घेतलेले आहेत. तर एक कोलपाट बेलन घ्यायचा आहे, त्याला मस्त त्या उंड्याला तेल लावायचा आणि त्याची मस्त अशी पुरीसारखं असं लाटून घ्यायचं आहे, चपातीसारखं छोटंसं. थोडं जाड ठेवायचं आपल्याला, पातळ ठेवायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता असं त्याचे काठ उलतात, कारण की ते खूप घट्ट असं पीठ आहे. तर सर्व पुऱ्या आपल्याला ह्याच प्रकारे अशा लाटून घ्यायच्या आहेत. तर मी सर्व पुऱ्या लाटून घेतल्याच्या नंतर गॅसवर ठेवली कढई. कढईमध्ये घातलंय तेल मस्त असं गरम होऊ दिलं. त्याच्यानंतर एक पुरी सोडली, त्याला आलटी पलटी करून दोन्ही साईडनं मस्त असं तळून घ्यायचं आहे, ब्राऊन होईपर्यंत. त्याच प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या आपल्या तळून घ्यायच्या आहेत. तर इथं आपण आपली दुसरी पुरी सोडून घेतली आहेत. तर त्याच्यानंतर मी ते एकदाच 2 पुऱ्या टाकल्या होत्या. तर एकाच साईडनं चांगले दोन्ही पुऱ्या अशा तळून घ्यायच्या आहेत, नाहीतर तुटायची शक्यता असते. तर दोन्ही साईडनं छान आता आपण याला तळून घेऊयात. पहिली पुरी आपण जशी तळली होती सेम तशीच आपल्याला तळून घ्यायची आहेत. बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे. तर तसंच थोडंसं व्हाईट रेड कलर आला पाहिजे. खूप असे पांढऱ्या पण नाही राहिल्या पाहिजे आणि खूप लालही नाही झाल्या पाहिजे, मिडियम कलर आला पाहिजे. तर आपण सेम त्या पुऱ्यांसारखंच या पुऱ्यांनाही असं तळून घेऊया. दोन्ही साईडनं आलटी पलटी करत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर आपल्या पुऱ्यांना इथे छान असा कलर आलेला आहे. तर आता आपण याला मस्त असं काढून घेऊयात साईडने. बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे. एकदम पुऱ्या तळता वेळेसच पूर्ण घरभर याचा वास पसरतो. इथं नंतर आपण अजून 2 पुऱ्या सोडून घेतलेल्या आहेत. तर सेम तसंच पहिले जशा आपण तळून घेतल्या होत्या तशाच आपल्याला ह्याही पुऱ्यांना आपल्याला तसंच तळून घ्यायचं आहे व्यवस्थित. सेम तसाच कलर आलेला आहे या पुऱ्यांचा सुद्धा. तर आपण आता याला आपण काढून घेऊयात छान असं. याच प्रकारे मी सर्व माझ्या पुऱ्या ज्या आहेत तशाच मी तळून घेतल्या होत्या.
तर तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे, किती छान दिसत आहे. तर आपल्याला एका परातीमध्ये याला काढून घ्यायचं आहे आणि गार होण्यासाठी सोडून द्यायचं आहे. तर जो पहिले आपण 2 ग्लास घेतले होते त्या ग्लासातला 1 ग्लासभर मी इथे साखर घातलेली आहे. त्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं पाणी. त्याला छान असं मिक्स करून घेऊयात. त्याच्यानंतर याच्यामध्ये घातलं आहे मी विलायची पावडर. तर आपला पाक होईपर्यंत इथं जे पुऱ्या आहेत याचा आपल्याला आता मस्त असा चुरा करून घ्यायचा आहे. खूप बारीक नाही केला तरी पण चालून जाते, कारण की आपल्याला नंतर याला जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे याला काढून घ्यावंच लागते. तर मी याला असं हाताच्या सहाय्याने त्याला थोडं असं बारीक करून घेणार आहे, म्हणजे जाडसरच. छान असं मी बारीक करून घेतलं होतं. त्याच्यानंतर माझी तर एक पुरी तर या चुऱ्याखालीच राहिली होती बारीक करायची. नंतर माझ्या हाताला लागली, तर मी तिलाही असं बारीक करून घेतल्यानंतर तर छान इथं आपला जे चुरा आहे ते झालेला आहे. तर याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालून काढून घ्यायचं. बघू शकता तुम्ही सर्व असा चुरा आपण काढून घेतलेला आहे. आपला पाकही इथं पूर्ण असा तयार झालेला आहे. तर इथं मी ते मिश्रण जे बारीक केलेलं आहे त्याच्यामध्ये आता मस्त असा थोडा करत आपण पाक घालून घेणार आहोत आणि छान याला असं मिक्स करून घेणार आहोत. याच्यानंतर त्याच्यावरती घालायचे थोडेसे ड्रायफ्रूट. त्यानंतर याला छान आता मिक्स करून घ्यायचं आहे. जसं आपल्याला पाक लागते तसा घालायचा. एकदम पूर्ण पाक सोडून नाही द्यायचा, नाहीतर पातळ होऊ शकते. माझा पाक एवढं परफेक्ट झाला होता मला जेवढा लागते तेवढा. तर मी त्याला पूर्ण असं मिक्स करून घेतलं आहे. तर याला थोडंसं फॅन खाली ठेवायचं गार होण्यासाठी. खूप गार झाल्याच्या नंतर पण लाडू बांधायचे नाहीतर कडक होऊ शकते मिश्रण. तर इथं मस्त असं आपण आता याचे लाडू करून घेऊयात, छोटे मस्त असे गोल. याच्यावरती छान असं काजू लावून घेऊयात. बघू शकता तुम्ही किती छान असं लाडू तयार झालेला आहे. याच प्रकारे आपण सर्व असे लाडू तयार करून घेतलेले आहेत. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. आणि तुम्ही पण एकदा करून बघा, खायला एकदम भारी होते. तोंडात टाकल्यास पाणी होते. आणि तुमची रेसिपी मला सेंड करा. तुम्ही कोणत्या पद्धतीने बेसनाचे लाडू करता. धन्यवाद माझा व्हिडिओ बघितला.